कृष्ण भगवान की जय, अम्बे माता की जय।
शरणागत दीनानाथ परित्राणपरायणं नारायणं विभुं वन्दे स्मर्तुगामी समापतु सर्वानर्थहरं वन्दे सर्वमङ्गलमङ्गलं सर्वक्लेशहरं वन्दे स्मर्तुगामी समापतु सर्वानर्थहरं वन्दे सर्वमङ्गलमङ्गलं सर्वक्लेशहरं वन्दे स्मर्तुगामी समापतु शोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसः भक्ताभीष्टप्रदं वन्दे स्मर्तुगामी समापतु शोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसः भक्ताभीष्टप्रदं वन्दे स्मर्तुगामी समापतु सर्वरोगप्रशमनं सर्वपीडानिवारणं तापप्रशमनं वन्दे स्मर्तुगामी समापतु सर्वरोगप्रशमनं सर्वपीडानिवारणं तापप्रशमनं वन्दे स्मर्तुगामी समापतु ब्रह्मण्यं धर्मतत्त्वज्ञं भक्तकीर्तिवर्धनम् आपदुद्धरणं वन्दे स्मर्तुगामी समापतु ब्रह्मण्यं धर्मतत्त्वज्ञं भक्तकीर्तिवर्धनम् आपदुद्धरणं वन्दे स्मर्तुगामी समापतु जन्मसंसारबन्धनं स्वरूपानन्ददायकं निःश्रेयसप्रदं वन्दे स्मर्तुगामी समापतु जन्मसंसारबन्धनं स्वरूपानन्ददायकं निःश्रेयसप्रदं वन्दे स्मर्तुगामी समापतु जयतापयशकाम दातुर्दत्तस्य यस्तवं भोगमोक्षप्रदस्येवं प्रपठेत् सकृती भवेत् दातुर्दत्तस्य यस्तवं भोगमोक्षप्रदस्येवं प्रपठेत् सकृती भवेत् इति श्रीपरमहंसपरिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्द सरस्वतीवेदं श्रीगुरुसर्वार्थनाथस्तोत्रं सम्पूर्णं तत्सत्सद्गुरुचरणार्पितमस्तु। सच्चिदानंद परमात्मा भगवान रुक्मिणी पांडुरंगांचे चरणसाष्टांग सच्चिदानंद परमात्मा आदिशक्ती जगदंबिका महादेव सुंदर राजराजेश्वरी चरणी साष्टांग सच्चिदानंद गुरु परमात्मा भगवान सद्गुरुनाथांचे चरणी साष्टांग भगवान वेदव्यास भगवान शुकदेव जन्मेजय राजा शिवनकादी ऋषी समस्त भगवतीचे आचार्य पूजक यांचे चरणी साष्टांग अखिलांतरी आणि भगवतीला वंदना करून आजच्या 7व्या दिवसाच्या प्रातःकालीन सेवेला प्रारंभ करूया। अंबे मात की आदिशक्ती भगवतीच्या चरणी पुन्हा वंदना। आज मकर संक्रमण म्हणजे सूर्याचं उत्तरायण प्रारंभ होण्याचा दिवस। त्या निमित्ताने आपण इथे सगळे एकत्र आलेलो आहोत। त्या समस्तांना माझं मनपूर्वक प्रेमपूर्वक अभिवादन। कारण आजचा दिवस कसा महत्त्वपूर्ण असतो। उत्तरायण आजपासून लागलं तर उत्तरायणामध्ये भक्ती उत्तरोत्तर वाढत जाते। आजपासून सूर्यसंक्रमण दृष्टीमध्ये खूप बदल व्हायला सुरुवात झाली। सगळे अनुकूल बदल असतात आणि फार क्वचित म्हणता येणार नाही पण कमी वेळा
शाकंभरी नवरात्रामध्ये उत्तरायण लागतं. त्यामुळे खूप वर्षानंतर आपल्याला हा योग प्राप्त झाला. हा एक वेगळा की अर्ध नवरात्र आपलं किंवा अर्धी कथा दक्षिणायनामध्ये आणि कथेची परिपूर्ती बाकी उत्तरायणामध्ये किंवा आम्ही सुरुवात केली असं परिपूर्ती बाकी उत्तरायणामध्ये. हा एक वेगळेपण आहे. त्या दिव्य सर्वच घडवणाऱ्या आदिशक्ती भगवतीला वंदना करूया आणि पुढे कथा पाहूया. दिव्यत्वाची कथा आदिशक्ती भगवतीचं चरित्र पण अत्यंत संक्षेपामध्ये नारायण सांगितलं. राजा नैवेद्याला अजून ऐकायची इच्छा आहे. ऋषी शौनकादी मुनींना शौनकादी ऋषी सुत मुनींना ही गोष्ट विचारतात आणि नारदांनी पण हीच गोष्ट आपल्या प्रभूला विचारली आणि नारदांनी भगवंताला प्रार्थना केली. नारद म्हणतात, नारदोवाच समाश्रये सुतं सर्व देविनां चरितं प्रभो विबोधनाय बोधस्य व्यासेन वक्तुमर्हसि कृष्णेराद्या सृष्टिविधौ कथमाविर्बभूवः कथं वा पञ्चदा भूता वदवेदविदाम्बर भूतायां शकलया तया त्रिगुणया भवे व्यासेन तासां चरितं श्रोतुमिच्छामि साम्प्रतम्. अत्यंत प्रेमाने देवर्षी नारद नारायण मुनींना भगवंताला म्हणतात की प्रभू, आपण मला देवीदेवीचं अत्यंत संक्षेपाने सांगितलं, मी ते श्रवण केलं, पण मला आता हे सर्व विस्तृतपणे ऐकण्याची पण इच्छा आहे, उत्सुकता आहे. माझ्या चित्तामध्ये या क्षणी प्रश्न असा उपस्थित होतो की ही प्रकृती, आपण प्रकृती पंचक सांगितलं, प्रकृती सत्व रज तम, हे प्रकोष्ठ जे आहे की प्रकृतीने सृष्टी द्वैतरूपात का निर्माण केली, तिने असे स्वरूप का केलं किंवा ती कोणत्या कारणाने 5 रूपांमध्ये परिणित झालेली आहे. खरं तर प्रश्न माझा असा आहे की कोणत्या कारणाने तिने 5 रूप धारण केली. म्हणजे घडीच्याली त्याला ती माता दुर्गा देवी, सरस्वती देवी, महालक्ष्मी देवी, राधिका देवी, सावित्री देवी, अशा 5 रूपातून परिणित का झाली. म्हणजे ही भगवती आहे की अशी, मला त्याचा नेमका अभिप्राय किंवा सिद्धांत कळाला नाही. नारदांनी अंतःकरणाचा प्रश्नच विचारला. श्री भगवंताचं 15 स्वरूप सांगितलं होतं त्याला मत्स्य, वराह, कूर्म, नारसिंह आणि राम. त्यावेळेला नारदांनी याबद्दल शंका घेतली नव्हती, पण आदिशक्तीची त्यानंतर शंका घेतली. ही शंका नारदांच्या चित्तामध्ये आली आणि त्याने प्रश्न केलाही की आदिशक्ती भगवतीला 5 रूप घेण्याची आवश्यकता का भासली. कारण असं आहे की 15 प्रकृती, पंचतत्व हे सगळं बाकीच्या लागतोय, तिला कुठं लागतोय. पण तरीही तिने असं रूप का धारण केलं, असं वेदार्थ असा आहे की ह्याच्यामध्ये, या कथेमध्ये काहीतरी मर्म आहे, काहीतरी वेगळेपण आहे, काहीतरी विशेषता आहे, काहीतरी तुम्हाला सुचवायचं, काहीतरी सांगायचं. हे वेदवेत्या, आपण माझ्या संशय दूर करा. आणि त्याबद्दल त्यांनी विचारलं की मला त्या देवतांचं जर महत्वपूर्ण असेल तर त्यांच्या जन्माचं कारण सांगा, त्यांचा विधी सांगा, त्यांची सेवा कशी करायची हे सांगा, तसं त्यांचं कवच असेल तर कवच सांगा, ऐश्वर्य, शौर्य आणि त्यांचं मांगल्य हे मला तुम्ही सांगा. म्हणून नारदांनी, देवर्षी नारदांनी भगवान नारायणाची प्रार्थना केली. त्यामुळे नारायणांना अत्यंत आनंद झाला आणि अत्यंत आनंदाने नारायण मुनींनी 2 गोष्टींची वाच्यता केली. पहिली गोष्ट आहे नित्यता आणि दुसरी गोष्ट आहे प्रकृती. प्रकृती ही अनित्य आहे आणि नित्यता याचा अर्थ असं की नियमितपणा, सातत्य आहे. प्रकृतीमध्ये कमी जास्तपणा होऊ शकतो, प्रकृती कदाचित मागे पुढे होऊ शकते. प्रकृती म्हणजे उत्पत्ती लय. ज्यावेळेला लयाची वेळ असते त्यावेळेला सगळ्यात मोठी समाविष्ट होणार आहे. ज्या उत्पत्तीची वेळ असते त्यावेळेला लय कोणता करणार आहे. पारंत्याच्या वेळेला दोन्ही गोष्टी समान ठेवाव्या लागतात. म्हणजे प्रकृतीमध्ये भिन्नता ही येऊ शकते.
पण नित्यता ही अबाधित आहे, ती अखंड आहे, ती सतत सातत्याने आहे. मग सत्य नित्य जे आहे, सत्य नित्य भगवत जे आहे, हे स्वरूप तू नारदांना समजून घे. आणि मग नित्य जगामध्ये काय काय आहे हे मी सांगतो. त्याचा दुसरा अर्थ असा होतो की जगामध्ये मी ज्या गोष्टी नित्य बोललो त्या सगळ्या गोष्टी आदिशक्ती भगवतीची रूप आहेत. आणि ज्या गोष्टी मी बोलणार नाही किंवा मी ज्या गोष्टी ज्याबद्दल प्रकृती म्हणेल ती सगळी अनित्य स्वरूप आहे ते जाणे. आणि मग त्या ठिकाणी फार छान नित्य नारायणांनी नित्य स्वरूप कार्य सांगायला सुरुवात केली. नारायण म्हणतात की पहिलं कार्य तर नित्यात्मा नमो नित्यम कालो नित्यो दिशो यथा विश्वानां पूर्वतमं नित्यं नित्यो लोके तदैकदेशो वैकुण्ठ नम्रभावान् साधकः तथैव प्रकृतिर्नित्या ब्रह्मलीला सनातनी. मी तर अशी प्रेरणा देऊन सांगेन की हे श्लोक आहेत नाही नुसते वाचून ऐकू नका. कधीतरी इथे खूप चिंतन करा, खूप करा. देवीची उपासना करायची ना तर खऱ्या अर्थाने ह्या गोष्टींच्याकडे जागरूकपणे बघण्याची खूप आवश्यकता आहे. आणि हे परतत्व जे आहे हे अंतरंगामध्ये असलं पाहिजे. नित्य काय काय आहे तर पहिली गोष्ट सांगितली की नित्यामध्ये प्रथम नित्य असेल तर आत्मा नित्य आहे. तुमच्यामध्ये असलेला निवास करणारा, प्राणीमात्रामध्ये निवास करणारा, किड्यामुंगी निवास करणारा, पर्वतामध्ये निवास करणारा आत्मा हा नित्य आहे. ते भगवतीचं रूप आहे. ऋषी महाराजांनी पण हे गोष्ट ठासून सांगितली. एक हरी आत्मा जीव शिव समान वायात दुर्गमा न हरी म्हणून. इथे जाऊ नकोस, कारण नित्य गोष्ट कोणती आहे ती सांगतो. आत्मा नित्य आहे. दुसरी नित्य गोष्ट कोणती आहे तसं आत्मा नित्य आहे, तसा काळ ही पण नित्य आहे. त्याबरोबर दिशा पण नित्यच आहे. काळ हा नित्य आहे. कितीही प्रलय झाले, किती काही जरी झालं आणि नवीन नवीन सृष्टी उत्पन्न झाली तरी सृष्टीची ठराविक संख्या जी आहे ती परिपूर्ण करतोच. काळ हा नित्य आहे. आणि तो नित्य काळ असल्या कारणामुळे त्याची जी काही गती आहे ती गती आणि त्या कुठल्याही प्रकाराने आवेग येऊन किंवा कुठल्या प्रकाराने मंदत्व येऊन ती गती कधीही बदलत नाही. म्हणजे 1 सेकंद म्हणजे एवढंच माप आहे. बरोबर होणार. 60 सेकंद झाले की 1 मिनिट होणार, 60 मिनिट झाले की 1 तास तसंच होणार. घाई आपल्याला म्हणजे 1 तास पटकन पुढे झाला, आता वेळ आहे सावकाश जाऊन काळाकडे ते बघितलं आहे. त्याचा परिमाण तसाच आहे. भगवतीचं स्वरूप आहे असं आहे. तिची काळाप्रमाणे नित्यच आहे. दिशा पण नित्य आहे. आता दिशांच्या बाबतीमध्ये आपण उभा असेल तर दिशा असतात आणि आपण नसलं तर दिशाच नसतात. बोलायला वाटलं आपल्या दिशात का नाही. मग हे ब्रह्मांड अखंड बोलायला आपल्याला दिशा पूर्ण आल्या त्याला पण दिशा असू शकत नाही. मग जर ब्रह्मांडाला दिशा काढली तर बोलायला दिशा नाही. मग दिशा नित्य का म्हटल्या? मग याच्यामध्ये नेमकं काय निर्देश करायचा होता वेदव्यासांना किंवा तुकारायणांना किंवा मग दिशा नित्य असं का म्हणतं? या गोष्टीची चिंतन करत असताना एखाद्या बोलाला दिशा ठरवली झाली तर तो बोल तसा ठेवूनच दिशा होणार आहे. एका ठिकाणी एक प्रश्न विचारला गेला की कपाची दांडी कोणत्या बाजूला असते? चहा पिण्याची कपाची दांडी ही कोणत्या दिशेला असते किंवा कोणत्या हाताला असते? उजव्या हाताला का डाव्या हाताला कपाची दांडी? 100 लोकांना प्रश्न विचारला, 90 लोकांनी उत्तर चुकली आणि एकाने तेव्हा हळूहळू उत्तर दिलं जमलं काय जमलं का नाही. तर कपाची दांडी कोणत्या दिशेला? अरे ज्या हाताने तू चहा पिशील त्या दिशेने कपाची दांडी उजवीकडे दांडी डावीकडे दांडी. त्यात काय विशेष आहे? कपाळी दांडी कोणत्या दिशेला आहे? एक मुलगी दाखवायला नेली आणि ती बाई म्हणजे त्या मुलाची आई फार वाचा वाटते. फार म्हणजे फार वाचा वाटते. बडबड त्या मुलीने बघितलं आपल्याला कोणाशी सामना करायचा आहे. बडबड झालं. त्या बाईने सगळे प्रश्न पुष्कळ विचारले. डोळ्यासरी होत आहे का वगैरे अनेक प्रश्न विचारले. नंतर विचारलं शेवटचा प्रश्न तुला मी विचारते त्याचं उत्तर मला दे. काय प्रश्न आहे? तुझं माझं नातं काय? याचं भान तुला आहे ना? तुझं माझं नातं काय? ते मुळे उत्तरच दिलं नाही. नुसती खाली मान घडून राहिली. परत विचारलं मी
मी काय विचारलं तुला, तुझं माझं नातं काय, ते भान तुला आहे ना, तुझं माझं नातं काय? मुलीने आपल्या आईकडे बघितलं, आईने सांगितलं बाई बस, बोललीच नाही. तिसऱ्यांदा प्रश्न विचारला आणि मग तिने आईकडे पाहिलं ना, बापाकडे पाहिलं ना, त्या मुलाकडे पाहिलं, सगळं त्याच्याकडे बघितलं, उत्तर दिलं, अगं लग्न झालं याच्या बरोबर तर सासू माझ्या, तू पण संबंध काय तुला, तुझं माझं नातं काय, लग्न झालं तर माझी सासू संबंध काय नव्हता. जर आपण दिशा घातल्या तर दिशा आपल्याला संबंध काय. पण या जगतामध्ये एक परमतत्व जे आहे त्या परमतत्वाप्रमाणे शिव आणि शक्ती नित्य निवास करतात. त्यांची दिशा, त्यांचं स्थान हे उत्तर आहे. ते उत्तरे निवास करतात, ते दक्षिणेकडे पाहतात. दक्षिणामूर्ती समुद्रामध्ये त्या समुद्रातून स्पष्ट विवेचन केले गेले. विश्व दर्पण दृश्यमान नगरी तुल्यम दिल्याअंतर्गत पश्चन्नात्म माया बहिणीवर भूतपुत्थाने नया ते साक्षी पूर्णे प्रभू समये स्वात्मान देवाद्वयम तस्मै श्री गुरुमूर्तये नमः इदं श्री दक्षिणामूर्तये. ते उत्तर दिशेला बसतात, त्याचे तोंड दक्षिणेत आहे. त्याप्रमाणे आपण दिशा गृहीत धराव्यात. ज्या वेळेला साधकाला साधना करायची तर तेव्हा त्याच्या दक्षिण वेळी उजव्या हाताला हे काय उत्तर असतं. म्हणजे तो देवाकडे पाहतो, दिशाच्या करून आपल्या आत्मत्वाला साध्य करतो आणि त्याचबरोबर नको ती अवस्था तो आपण डावीकडे ठेवू शकतो, दक्षिणेला ठेवू शकतो. दिशा नित्य आहे, कारण साधकाने साधना कशी करावी हे निश्चित ठरलेलं आहे. तिसरा प्रश्न विचारला, अजून काय ते नित्य आहे, कसं आहे की आकाश नित्य आहे. वाटेल राहिले आकाशामध्ये बदल नाही, ढग येतील जातील वाटेल ते होईल, आकाश हे नित्य आहे. त्याचप्रमाणे सांगितलं की मी सांगते बाबा म्हणतात, तुम्ही सांगतो समजून घ्या की हे ब्रह्मतत्व भूलोकाप्रमाणे 14 लोक पण निश्चितच आहे. इथे बघ ठासूर प्रतिपादन केले की त्यातून कसं ब्रह्मांड आहे, 14 ब्रह्मांड ते नित्य आहे. पुढे म्हटलंय की वैकुंठ प्रवेश नित्य आहे. ब्रह्मलीला म्हणून म्हटले जाते, म्हणजे हे जन्माला घालणारे कर्म घालणं, ब्रह्मलीला ही नित्यच आहे. आणि त्यामुळे प्रकृती सुद्धा नित्यच आहे, शाश्वत आहे. आणि प्रकृती पण निश्चितच आहे. हे किती नित्य आहे तर खरंच नित्य आहे. अग्नीमध्ये 10 सुद्धा नित्यच आहे. कमळ, त्या कमळामधला सुगंध हा नित्यच आहे. चंद्राची शोभा नित्यच आहे. सूर्य म्हटला तर त्याच्या ठिकाणी प्रभा ही नित्यच आहे. आणि अधिष्ठान काही झालं तरी अधिष्ठानाचं परमतत्व हे एकच आहे. आणि आत्म्याच्या ठिकाणी असलेली प्रकृती ही एकच आहे, नित्यच आहे. ती आत्म्यापासून कधीही भिन्न असत नाही. त्यामुळे ही नित्य जी गोष्ट आहे त्या नित्याची उपासना केल्याने चटकन माणसाला मार्ग मिळतो. उपासना कोणाची करावी तर नित्याची करावी, अनित्याची करू नये. अनित्याची करू नये म्हणजे काय की आज मला प्रश्न आला, आज मला काही शंका आहे, त्रास आहे, म्हणून मी आजच्या कामापुरता एखादा विषय घ्यायचा आणि एखादी देवतेची उपासना करायची. आज मला धनाची अडचण आहे ना, मी लक्ष्मीची उपासना करतो. तेवढ्याच संध्याकाळी रात्री टीव्ही करताना मला टीव्हीवरती दिसलं ते बाबा सांगतो की लक्ष्मी कुबेर उपासना एकत्र करा, धन इतना मिल जाएगा कि आप दिन नहीं पाओगे. लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी गेली 3,999 मनी ऑर्डर केली आणि ते लक्ष्मी यंत्र कुबेर यंत्र सगळं मागून घेतलं. पूजा करत बसला, पैसे मिळाले, फायदा झाला, पण घ्यायला नाही, यंत्र विकण्याला. काही दिवसांनी सांगतात की वैभव व्रत करा, वैभव प्राप्त होईल. वैभव प्राप्त झालं ते पुस्तक वाढलं, व्रत लिहायला पण नाही झालं, बाकीचे वाचायला नाही झालं. कुठे गेली वैभव काय म्हणते. आमच्या थोड्याशा लहानपणी एक विषय होता की व्रत करा. कोणाचं व्रत करा तर म्हणजे त्या संतोषी मातेचं व्रत करा. ती संतोषी माता फार व्रत फार भारी. शुक्रवारच्या दिवशी ते व्रत करायचं असतं, आंबट खायचं नाही. ते व्रत पूर्ण करून कोणी आंबट खायचं नाही, काय करायचं नाही, काय नाही. आणि कोणाची कोणी गणपतीची बहीण आहे, कोणी म्हणे रामाची सीता आहे, काही कळलंच नाही. आता ती माऊली संतोषी माता कुठे जाऊन बसली ती कोणालाच माहिती नाही. अनित्याची उपासना करण्यामध्ये कोणतं मोठेपण आहे.
काही लोक तात्काळ संकटासाठी जे काय आहे मनात आलं ते करत राहतात, पण इथे भगवान नारायण म्हणतात की उपासना एक असावी, ती उपादिष्ट असावी, त्यात द्वैत कधीही करता कामा नये, त्या सातत्य राखावं आणि ती उपासना आपण करत राहावी. तीच उपासना तुमच्या सगळ्या समस्या प्रश्नांचं रामबाण उत्तर आहे. दुसरं काहीही करण्याची आवश्यकता पडत नाही. ती एकच गोष्ट तुमच्या सगळ्याला उत्तर आहे. पण मागे पुढे काळ जातो, कुठे मागे पुढे काळ, हा काळाची माहितीच आहे, मदावाक्य आहे. अनुकूल काळ प्रतिकूल काळाची वाट पाहत राहून तर याच्या मागे धावत नका. हे झालं म्हणून ते करू, ते झालं म्हणून ते करू, ते झालं म्हणून ते करू, ते झालं म्हणून ते करू. अशा करण्याने ना तुमचं यश आहे, ना तुम्हाला काही प्राप्ती आहे. अशाने परमार्थ होत नाही. अशाने होतो तो फक्त विचार. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा या गोष्टीचं प्रतिपादन केलेलं आहे. ते म्हणतात की सोमवार आला की लिंगामध्ये घाबरणारी माणसं, मंगळवार आला की उदका उदय करत नसतात, बुधवार आला की त्यांना पांढरट दिसा लागतो, गुरुवार आला की एकदम कपाळाला भस्म लावून दत्त भगवंताचा जय जयकार करतात, शुक्रवार आला की बालाजी म्हणतात, शनिवार आला की शनीच्या मागे तेलाची वाटी म्हणून फिरतात, आणि रविवार आल्यानंतर आदित्य राणू ज्या दुसरं कोणी नाही म्हणून तिच्या मागे फिरतात. असं करून ज्याप्रमाणे ती वेश्या स्वतःला अवैध मानते, म्हणजे सौभाग्यवती मानते, तसं विचारांना भक्ती करतात. काय लोक घाबरतात, तिकडे जाते तिकडे जाते कशी जाते तशी बोलते तशी बोल. सकाळी पेपर उघडल्याबरोबर बघतात की कुठं आहे, बंगाली बाबा आहे का, कुठला बाबा आहे का, काय मदत करेल का. तो बाबा मदत करण्यासाठी हॉटेलला जाऊन बसलेला आहे. कोण मदत करणार तुम्हाला? हरिपिढ धावायला नकोवे कोणी. एका केजरीवालाने सगळं सिद्धी, तुम्ही एका परमात्म्याची उपासना करा, म्हणजे तुम्हाला त्याचा यश निश्चितपणे प्राप्त होईल. कारण अन्य करणं हा कुठलाही मार्ग नाही. हे सांगितल्यानंतर आपलं म्हणणं प्रतिपादन नारायणाने विचारलं नारदांना की नारदा शक्ती म्हणजे काय नेमकं. शक्ती शब्दाचा अर्थ विचारात घेतल्यास ती शक्ती उपासना करणं, शक्ती म्हणजे नेमकं काय. त्यांनी सांगितलं की शक्तीवरचा श शब्द जो आहे हा मंगलवाचक आहे, तसंच ऐश्वर्यवाचक पण आहे. जे मंगल आहे ते ऐश्वर्य संपन्न आहे. आणि ती शब्दाचा अर्थ आहे पराक्रमात्य द्योतक. शक्ती म्हणजे काय की जे मंगल ऐश्वर्यवाचक आहे, की जिच्या पराक्रमाचं द्योतक आहे, त्या ऐश्वर्याला त्या पराक्रमाला शक्ती असं म्हटलं जातं. तर ऐश्वर्याचं मांगल्याचं पराक्रमाची पूजा किंवा साधारण म्हणजे शक्ती पूजा आहे. ते भागवतामध्ये शक्ती संबंधातून अत्यंत श्रेष्ठरीत्या सांगितले. श्लोक वाचा. ऐश्वर्य वचन षष्ठ ती पराक्रम एवच तत्स्वरूपातयो रात्री सा शक्ती परिकीर्तिता. सा शक्ती परिकीर्तिता. तिला शक्ती म्हणून सांगणार की जे मंगलवाचक आहे, ऐश्वर्यवाचक आहे आणि पराक्रमाचं द्योतक आहे. तर ऐश्वर्य, पराक्रम आणि मंगलता ज्याच्यामधून प्राप्त होते ती शक्ती. एक मनुष्य खूप भुके लागतात आणि भुकेने व्यापून झाला होता. एका ठिकाणी गेला त्यांच्या घरामध्ये, आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर ते म्हटले की काही घेणार का तुम्ही. पटकन म्हणता हो घे. काय देऊ तुम्हाला, काय पण द्या. त्यांनी विचारलं की दूध आहे, दूध घेता. हो घेतो. साखर टाकू का नको टाकू. हा मनाच्या मनामध्ये म्हणला वाटेल ते करा, साखर टाका टाकू नका, फक्त दूध द्या. पण ते उगाच एवढ्याशा कपात देऊ नका, मगामध्ये आणलं तरी चालेल. एक मोठं कप भर म्हणजे 1.5 कप दूध कप घेऊन या. त्यांनी साखर टाकून 2 केशराच्या काड्या, व 2 बदाम लावून आणि 2-3 काजू स्वच्छ ताजे वासने येणारे टाकून दूध गरम करून आणि साध्या स्वच्छ भांड्यात दिले. काय होतं, ती चांदीची भांडी घरामध्ये असतात, ती वापरासाठीच असतात, पण चोरा चिरट्याने भीती वापरली जात नाही. आणि मग असं कोणी आलं पटकन ते भांडं काढलं जातं आणि न धुता न पुसता त्यात दूध घातलं जातं. होतं काय, त्याचा वास इतका येतो की ते दूध पिवत त्या माणसाला. पण त्या चांदीच्या भांड्यात दूध पिचकारी ढेकडासारखा वास येतो त्याचा. काय प्यायचंय पिचकारी. एक साध्या स्वच्छ भांडं आता ते दूध त्याला प्राप्त झाल्यानंतर त्या माणसाने गरम दूध आहे, साखरेचं दूध आहे, सगळं छान आहे.
व्यवस्थित त्याला 1-2 बदाम लावलेले, 1-2 कागदी तुकडे घातलेले, 2 केशराच्या काड्या टाकलेल्या, दूध त्याच्या समोर ठेवलं. ते दूध त्यांनी चढलं आणि पहिला भोग कुंडाला मस्त गरम गरम दूध पहिल्यांदा घेताना पटकन पिला, कारण दूध घातली नव्हती. पिला, जरा जिभेला जरा फटका बसला जरा, पण पहिला भोग तोंडामध्ये गेला. काय आनंद आहे, मला म्हणलं, बाई तुमचं कल्याण होत आहे, इतकं तुम्ही छान दूध मला दिलं. कारण ती बाई कधी उभी होती बाजूला, हात जोडून किंवा हाताचे गणे करून किंवा कसे बोलून, आवडलं का तुम्हाला, बरं वाटलं ना, साखर वगैरे आहे ना व्यवस्थित, जास्त पोटू झालं नाही ना, तुम्हाला आवडतं तसंच आहे ना दूध, त्याच्यामुळे दुसरं करून देते आणि मला आवडतं तसंच आहे, घ्या. आणि मग बाकी शांतपणे हळूहळू हळूहळू करत ते दूध प्यायला सुरुवात केली. अर्ध दूध झाल्यानंतर त्याला पहिल्यांदा जाणवलं की आपलं पोट भरलं. पाऊण दूध झाल्यानंतर त्याला जाणवलं समाधान झालं, आणि पूर्ण दूध पिऊन झाल्यानंतर त्याला जाणवलं की आपण तृप्त झालं. पोट भरलं, समाधान झालं आणि तृप्त झालो, हे 3 अनुभव त्याला आले. पोट भरलं, समाधान झालं आणि तृप्त झालं, हे 3 अनुभव त्याला आले. कशामध्ये? 1 कप दूध पिता पिता 3 अनुभव आले. मग 1 कप दूध पिता पिता 3 अनुभव येतात, तर त्या शक्तीची उपासना केल्यानंतर पण 3 अनुभव येतात. पहिल्यांदा अनुभव काय येतो, तर त्याला आपोआप मंगलवाचकता प्राप्त होते, ऐश्वर्य प्राप्त होतं आणि पराक्रमाचा द्योत करेल. या 3ही गोष्टी प्राप्त करण्यासाठी शक्तीची उपासना करावी. आता तो भुकेला आहे का? नाही, कंबर दूध पोटामध्ये गेले. आता त्याला दूध नुसतंच दिलं होतं का? तसंही नाही. दुधाला साखर लावली, संस्कार केले होते. पहिला संस्कार साखरेचा, दुसरा संस्कार त्याच्यामध्ये काही वस्तू टाकलेल्या आहेत, बदाम म्हणा, काजू म्हणा टाकलेले आहेत. आणि ऐश्वर्य काय आहे, तर ऐश्वर्य 2 केशाच्या काड्या पण टाकलेल्या आहेत. पूजारीला फक्त नाही, आराम त्याला घेऊन दिले, ते ऐश्वर्य पण दिले. आणि त्याच्यानंतर काय आहे, पुढची गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते सगळं केलंय. आणि ह्या भोसला आपल्या आले म्हणजे मोठ्यावरती तुम्ही नाही, अतिशय प्रेमाने घ्या, घ्या. त्याच्यामुळे त्याची भूक पण भागली, समाधान पण झालं आणि त्याला तृप्तता पण प्राप्त झाली. मग काय तर उपासना करता, एक उपासना करावी शक्तीची, त्या भगवतीची, त्या भगवंताची एक उपासना करावी, त्यांनी या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. पण शक्ती म्हणजे नेमकं काय आहे, तर त्याच्यामध्ये ऐश्वर्य आहे, मंगलता आहे आणि पराक्रमही आहे. त्यावेळेला शक्ती अवस्था असं म्हणतात. शक्तीची उपासना आहे ते ऐश्वर्य, मंगल, पराक्रम यांची उपासना आहे. भगवान नारायण ही गोष्ट समजून सांगतात की तुम्ही ह्याप्रमाणे करा. शक्ती उपासनेचं तुम्हाला नेमकं फळ काय मिळेल त्याचंही बरोबर सांगितलं. ते म्हणतात की तुम्हाला नेमकं काय फळ मिळेल, ज्ञानम समृद्धी संपत्ती यशश्चैव बलं भगः तेन शक्तिर् भगवती भगरूपा सा सदा तया सदात्मा च भगवान् तेन कथ्यते स च स्वेच्छामयो देव साकारस्य निराकृतिः तेजो रूपं निराकारं ध्यायन्ते योगिनः सदा वदन्ति च परं ब्रह्म हे या संबंध देवी भागवताचे 7 सांगण्यासाठी 7 सांगण्यासाठी हा अध्याय आहे. देवी भागवत 9वा स्कंद अध्याय क्रमांक 2 आणि ज्याचा उच्चार केलेले श्लोक आहेत ते श्लोक 10व्या श्लोकापासून ते 13व्या श्लोकापर्यंत आपण वाचू. देवी भागवत 9वा स्कंद अध्याय क्रमांक 2 10 ते 13 हे दिव्य ते श्लोक केले. त्यामध्ये शक्ती उपासने संबंधातून गुणवर्णन केले गेले, गुणवर्णन केलं गेलं. तर सांगितलं की तुम्हाला काय मिळतं, काय देते ती आणि ती काय देते ते समजून घ्या. तर ज्ञान, समृद्धी, संपत्ती, यश, बल हे जी 5 तत्व आहेत ना, ज्ञान, समृद्धी, संपत्ती, यश आणि बल, या 5 तत्वांना भग असं म्हणतात.
थोडं समजून घेतलं पाहिजे. त्याच्यावर पुढे जाता येणार नाही. 5 तत्वाला भवतत्व असं म्हटलं जातं जगतामध्ये. कोणती कोणती तर ज्ञान कसं नुसतं व्यवहाराचं नाही, नुसतं जाणीवेचं नाही, तर ज्ञान अंतरंगाचं. त्याला अंतरंगात ज्ञान प्राप्त झालं ना त्याला खरं आणि खोटं दोन्ही कळतं. गोष्ट अशी आहे की एक साहेबाची केबिन होती आणि त्या साहेबांच्या केबिनमध्ये ते एमडी आहेत, मोठे सगळ्यात मोठे साहेब बसले आहेत आणि त्यांच्या साहेबांच्या केबिनमध्ये त्यांनी त्यांच्या एका मॅनेजरला किंवा त्यांच्या एका व्यक्तीला बोलावलं. आला तू घेऊन उभा राहायचा. काय साहेब काय काय सांगताय? हातात कागद पेन तू उभा राहते. काय सांगते लिहून घ्यायचे. पुढे ते अंमलबजावणी करायची उभा राहायला. तर साहेबांना काय वाटत आलं काय बस 5 मिनिटं बसला. तर इंटरकॉमवरती फोन आला की एका डिपार्टमेंटचा मॅनेजर भेटायला येतो. त्यासाठी 2 मिनिटांनी पाठवायला तोपर्यंत नका पाठवतो. तोपर्यंत पटकन सांगितलं की अरे या डिपार्टमेंटच्या अशाची गोष्टी चालली होती, त्या गोष्टी पुढे काय झालं? तर तो म्हणतो सांगतो की साहेब काम फार छान चाललेलं आहे, त्याच्या गोष्टीचं कुठली कमतरता नाहीये, त्यांनी मेहनत खूप घेतलेली आहे. फक्त माझं म्हणणं होतं की आपल्याला जर अचिव्हमेंट ही 89% आहे तर जस्ट वी आर लेस 11% फॉर 100%. आपण फक्त 11%च कमी यावं, आता 100% आपले अचिव्हमेंट होऊ शकते. तुम्ही सांगितलं की पाठवून द्या. डिपार्टमेंटचा दुसरा तो आल्यानंतर त्याला लगेच त्याने विचारलं की काय चाललंय, व्यवस्थित चाललंय, तुमचं कामात लक्ष कमी पडतंय. काय झालं साहेब? टार्गेट अचिव्हमेंट आपले किती आहे आणि तुम्ही त्याचा परफॉर्मन्स दाखवला, हे पण 90% दाखवला. म्हणजे तुमचा परफॉर्मन्स 11% कमी आहे. तुम्ही ते वाढू शकता ना. आता दिवस आहेत ना, मार्च महिन्याला 3 महिने हातामध्ये आहेत, आपल्याला 2.5 महिने आहेत हातामध्ये, तर तुमचा परफॉर्मन्स व्हाय नॉट 110 110% का नको व्हायला? तुम्ही परफॉर्मन्स द्या. तुमच्यामध्ये शक्ती कॅपॅसिटी आहे आणि लगेच मॅनेजर बघून त्यांना एक सूचना देऊन टाका माझ्याकडनं, तुम्ही परफॉर्मन्स द्यायला पाहिजे, तुम्ही जाऊ शकता. तो का सांगते काय माहिती नाही. फक्त आणि फक्त मॅनेजरला माहिती आहे की साहेब राखवला खरं आहे का